आज मला सायकल या विषयावर बोलायचंय. आणि म्हणजे इतक्या पातळीवर हे बोलणं शक्य आहे की जे फक्त पुण्यातले लोकच करू शकतात. अगदी अगदी. तर आता बोलता बोलता डोक्यात असा विचार आला की सायक्लिकल नेचर ऑफ एव्हरीथिंग हा एकंदरीतच म्हणजे तत्वज्ञानाचा मोठा विषय आहे. क्या बात आहे. त्यात म्हणजे ते उत्पत्ती स्थिती प्रलयापासून ते ग्रहताऱ्यांच्या भ्रमणापर्यंत सगळे सायकल्स त्यात इन्क्लुडेड आहेत. आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानाने तर म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशा अनेक प्रकारच्या सायकलींचे वर्णन अगदी वरिष्ठ पातळीवर केलेले आहे. हो. परंतु सायकल या विषयावर स्थिरचरापासून ते पलीकडच्या गोष्टींपर्यंतच्या सर्व गोष्टींवर बोलायला पुण्यातल्या माणसाशिवाय अधिक योग्य माणूस सापडणे शक्य नाही. प्रश्नच नाही. याचं कारण आपण लहानपणी जेव्हा वाढलो तेव्हा पुण्याला सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पुणे सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जायचं. बरोबर. एक तर ऑटोमॅटिक म्हणजे मोटर बाईक किंवा लुना किंवा असल्या गोष्टी घ्यायला लोकांकडे तेवढे खरोखरच पैसे नव्हते. हो. आणि रस्त्यांची परिस्थिती अशी होती की सायकल हे सगळ्यात किफायतशीर असं वाहन होतं. त्यामुळे घरोघरी सायकली असायच्या. हो. आणि ह्या सायकलींच्या संदर्भात आपल्या लहानपणी इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत की त्यातल्या 2-4 गोष्टींची आत्ता आठवणून स्वतःच फार अच्छा. मला हसू आलं. बर. तर सुरुवात एक अगदी साध्या गोष्टीने करतो की एक काळ असा होता की घरात एकच सायकल होती. अच्छा. आणि ती सगळ्यात मोठा भाऊ घेऊन कामाला जायचा. बर बर. मग तो कामावरून यायची वाट पाहायची. अच्छा. आणि मग तो आल्यावर मग ती सायकल कुणी घ्यायची यात माझं आणि ते माझ्या भावाचे दिलीपचे नेहमी आरडाओरडा व्हायचा याबद्दल. मग आज मी उद्या तू. मग थोडक्यात सायकल ही गोष्ट त्यावेळी फार महत्वाची होती. बरं गिअरची सायकल वगैरे म्हणजे हे जे प्रकार हल्ली लोक गृहीत धरतात हो. असलं काही त्यावेळी नव्हतंच. नव्हतं. आणि एक त्यातली अजून गमतीची गोष्ट अशी आहे की आमच्या वाड्या शेजारी त्या जंगली महाराज रोडवर गुलाबराव या नावाच्या माणसाचं गुलाबराव सायकल मार्ट असं एक दुकान होतं. त्यात अशा 10 पैसे तास वगैरे भाड्याने सायकली मिळायच्या. बरोबर बरोबर. आणि एक 15 मिनिटं म्हणजे समजा तास सुरू व्हायला 15 मिनिटं कमी असताना ती सायकल घेतली, समजा 5:45ला घेतली, तर जोपर्यंत 7 वाजत नाही तोपर्यंत तो तास झाल्यासारखं वाटायचं नाही. बरोबर. म्हणजे ते 15-20 मिनिटं आणि मग पुढे अजून थोडं आपण लेट करायचं. असं करत ते 1.5 तास पदार्थ पडायचा. फक्त त्याचं वैशिष्ट्य असं की दर शनिवारी रविवारी, हे फक्त शनिवारी रविवारीच घडायचं, त्याच्याकडे 5 पैसे तास याने लहान मुलांची म्हणजे कमी उंचीची सायकल भाड्याने मिळायची. बरोबर. तशी एकच होती, ती उडालेल्या लाल रंगाची ती सायकल होती. आणि शनिवारी रविवारी ती सायकल मिळवायला आजूबाजूच्या सगळ्या बालकांचा मोठा म्हणजे नंबर लागलेला असायचा. तर ते पेशवे पार्कमध्ये एकेकाळी जशी फुलराणी होती छोटीशी आगगाडी, तशी ही सायकल मला लहानपणी फार कमी वेळा मिळालेली आहे. आणि अनेक दिवस मला जर कोणी विचारलं असतं लहानपणी की तुझी सगळ्यात मोठी व्यथा काय, तरी ती 5 पैशाला तासाने मिळणारी छोटी सायकल मनसोक्त कधी मिळाली नाही, ही माझी लहानपणीची एक फार मोठी व्यथा होती. पुढे विषयांतर करतो आणि नंतर तू थोडंसं बोल. आपले जे डॉक्टर वडनप आहेत मित्र, तर त्यांच्याकडे त्यांची रिसेप्शनिस्ट, असिस्टंट, कंपाऊंडर हे सगळं काम करणारी तिची वैशाली आहे. तर एकदा डॉक्टर वडनपांशी ती बोलता बोलता ती म्हणाली की हा आम्ही जंगली महाराज रोडवर वाढलो. तर तो म्हणाला वैशाली तू जंगली महाराज रोडवर म्हणजे नक्की कुठे? ती म्हणाली मॉडर्न हायस्कूलच्या जवळच्या गल्लीत. आणि मग तिने तिची सगळी फॅमिलीची बातमी सांगितली. तो म्हणाला माझा मित्र नरेंद्र, त्याला निश्चित माहिती असेल कारण तो अक्षरशः त्या वाड्यातच वाढला. पुढे मी जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा बोलताना असं लक्षात आलं की हे गुलाबराव सायकल मार्टचे गुलाबराव म्हणजे तिचे आजोबा होते. ते गेले आता. फक्त गुलाबरावांची नात इतक्या वर्षानंतर मला भेटेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि तिचा मुलगा सध्या टेक्सासमध्ये अमेरिकेलाच असतो, ही एक गंमतच आहे. अच्छा. मला खात्री की तुझी अशा बऱ्याच आठवणी आहेत, माझ्याही अजून 1-2 आहेत, पण आता तू काहीतरी सांग. मी सांगतो. सायकलच्या म्हणजे एक माझी सायकलची आठवण म्हणजे मला पण आपल्याला म्हणजे पुण्यात वाढताना सायकल तुमची स्वतःची एक अशी स्वप्नातली सायकल तुमची असणं, तुम्हाला मिळणं, हे प्रत्येकाला पुण्यामध्ये
प्रत्येकाच्या कधीतरी मनात आलेलीच गोष्ट आहे. पण मला माहितीये की आमच्याकडे माझ्या वडिलांचे जे कोणी भाऊ किंवा माझे मामा किंवा कोणी यायचे सायकलनी, तर ते सायकलनी आले की ते आमच्या घरी एक अर्धा तास, 1 तास, 2 तास बसत असत. तर त्यावेळी बऱ्याचदा घरामध्ये एक सायकल होती, ते वडील शक्यतो आम्हाला द्यायचे नाही. आणि वडिलांना काही मागायचं वडिलांकडे म्हणजे भयंकर भीती वाटायची. पण काका जर कोणी आले असतील तर त्या काकांकडे सायकल मागणं, आणि मग काका शक्यतो नाही म्हणायचे नाहीत. बरं, त्यांच्यासमोर वडीलही रागवायचे नाहीत. त्यामुळे वडिलांना असं आम्ही म्हणजे ह्याच्यात एक ट्रॅप केल्यासारखं, ते बरोबर काका आले की काका तुम्ही आहात ना थोडा वेळ, ते सांगायचं की हा अरे मला आहे, मी आता 1-1.5 तास तुझ्या आईनी पोहे केले आहेत वगैरे. ठीक आहे, मग मी जरा सायकल नुसती अशी समोरच्या मैदानात नुसती हाताने इकडून तिकडे नेऊ का? असं करत जो कोणी येईल त्याच्या सायकलवर डोळा. आणि मग एकदा ती सायकल हातात आली की त्यांना कल्पनाही नसेल की आम्ही त्या सायकलींवर कुठे कुठे गेलेलो. म्हणजे त्या सायकलनी डेक्कन, आम्ही राहायचो इकडे पर्वतीच्या जवळ, पण डेक्कन जिमखान्यापर्यंत जाऊन येणे किंवा सहकार नगर पर्वतीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन येणे. आणि त्या काकांनी विचारलं काय भटकून आलात का, की म्हणायचं की नाही नाही, समोरच नुसती थोडीशी अशी हाताला धरून फिरवली. बरं, फॉर्च्युनेटली सायकलला ओडोमीटर नसल्यामुळे किती फिरवली हे काही कोणाला कळत नाही. आणि त्यातून माझ्या वडिलांचे काही भाऊ असे होते की जे स्वतः सायकल कधी चालवायचे नाही. ते नुसते ती सायकल दोन्ही बाजूला मंडईच्या पिशव्या त्या हँडलला लावलेल्या असायच्या, आणि असे ते ऑफिसला जायचे, मंडईत जायचे. त्यामुळे त्यांच्या सायकली अशा नवीन कोऱ्या असल्यासारख्या असायच्या. तर त्या अशी मंडळी अनेक यायची घरामध्ये, त्यांच्याकडनं सायकल शिकलो. नाही तर पुण्यामध्ये जसं पुढे आपल्याला आता मोटार ड्रायव्हिंग स्कूल असतं वगैरे, तसं सायकल ड्रायव्हिंग स्कूल असं मी कधी बघितलं नाही. मला वाटत नाही तू पण कधी बघितलं असशील. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने कधी कुठल्या दिवशी कुठल्या इयत्तेमध्ये सायकल शिकला ते कोणालाही आठवण्याची शक्यताच नाही. कारण जसं काही गोष्टी, जसं तुम्ही रांगता चालता, तसं पुण्यामध्ये सायकल येणं हे म्हणजे एक ऑटोमॅटिक ते राईट ऑफ पॅसेज असल्यासारखा तो होता. फक्त ती सायकल थोडी ऑटोमॅटिक असती तर बरेच कष्ट वाचले असते, पण ते काही घडलं नाही. नाही, सायकल शिकण्यावरून आठवलं, सायकलची चेन पडणे हा एक नेहमीचा कार्यक्रम होता. त्याचे ते दात, गिअरचे ते टीथ असायचे, ती लूज होऊन ती पडली की 2 गोष्टी व्हायच्या. ते पॅडल जोरात असं पॅडल पुढे जायचं आणि अपरिहार्यपणे ते असं ते तुमच्या त्या पायाला सटकायचं पुढे, खर्चटून. म्हणजे थोडक्यात पायावरती जी तशी जखमेची जी रेषा होती ती चेन पडल्याची खूण होती. बरोबर. पुढचं असं व्हायचं की मग ती चेन त्या दात्यांमध्ये बसवायला हात संपूर्ण काळे करून घ्यावे लागायचे, कारण त्याला ते असं तेल आणि ते हे वंगण लावलेलं असायचं. तर ती त्याच्यावर बसवली की ते हात पूर्ण काळे व्हायचे. बरोबर. त्यानंतर ते चेनचं जे कव्हर असतं ते असणं ही एक थोडी जरा चैनीची गोष्ट होती, आणि ते बऱ्याच वेळा नसायचं. तर ते चेन कव्हर नसल्यामुळे पॅन्टचा एंड, पायाकडचा एंड त्याच्यात जाऊन ती पॅन्टचं खालचा एंड थोडासा फाटणं आणि सायकल जॅम होणं हे प्रकार व्हायचे. त्याच्यासाठी पूर्वी एक पॅन्टला किंवा पायजम्याला रिंग मिळायची. हा, बरोबर, अगदी ते क्लिप. आमच्या शाळेतले सर देखील पायजम्याला ते क्लिप लावण्याचे. म्हणजे या ऍस्थेटिक सेन्स, राजबिंडे दिसणे वगैरे याचा कुठेही म्हणजे अजिबातच कोणाला त्या गोष्टीची काळजी नाही. पायजम्याला क्लिप लावून कव्हर नसलेले चेनची सायकल चालवत राजोरस 80 फीट जंगली मरा जोडून लोक गेलेले. काही लोकांनी त्या चेनच्या ऐवजी, आमचा तो विनीत देशपांडे होता, त्यांनी तिथे पुठ्ठे लावले होते वहीचे फाडून. पण मग ते वहीचे पुठ्ठे फाडल्यावर त्याला एक वेगळी शिक्षा झाली. म्हणजे असं सगळं एकूणच तो प्रकार फार मजेशीर होता. तेव्हाच्या एक आणखीन सायकलींचं मला आठवतंय, जुन्या सायकलींचं. नंतर तो प्रकार पुढे दिसेनासा झाला पुण्यामध्ये. पण
70 साली मला अशा सायकली बघितलेल्या आठवतात. त्याला पुढे एक चौकोनी डायनॅमो असायचा आणि ती सायकल जशी चालेल तसा तो लाईट लागायचा. अगदी खरंय, म्हणजे अगदी खरंय. आणि ती डायनॅमोची सायकल मला कधी आयुष्यात मिळाली नाही, कारण बरोबर. चालायला लागली की त्या रेझिस्टन्सनी तो जो लाईट लागायचा, करेक्ट ही करेक्ट. प्रक्रिया, आणि त्याला एक वायर असायची थोडी. हो. ही म्हणजे लोकांच्या सायकलींमध्ये बघितलेली आहे. मला ती त्यावेळी एक अद्भुत गोष्ट वाटायची, आणि ती आम्हाला तशी सायकल अद्भुतच कधी होती मिळाली ती. खरंय 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 खरंय. हे मुळामध्ये म्हणजे तू आता चेनचं म्हणालास, चेनच्या सायकली या काही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सायकलीचे शोध वगैरे लागले, तर चेन ही नंतर आलेली गोष्ट आहे सायकलमध्ये. त्या सायकलच्या पूर्ण तंत्रज्ञानामध्ये मला वाटतं एक 50-70 वर्षांनी लोकांनी चेन वगैरे या गोष्टींचा शोध लावला. बर. त्याच्या आधी 2 चाकं आणि म्हणजे हे अगदी पहिल्यापासून जर बघितलं तर एक साधारण असं म्हणजे म्हटलं जातं की लिओनार्दो दा विन्सीच्या कुठल्या तरी शिष्यानी त्याच्या एका चित्रामध्ये एक कुठेतरी सायकल आहे असं म्हटलं जातं. खरं आहे का खोटं माहिती नाही. आणि त्यावेळी त्यानंतर युरोपमध्ये, जपानमध्ये अशा 3 चाकाच्या काही गोष्टी असल्याचा उल्लेख आहे. काही काही अपंगांसाठी अशा वाहनांचा काही लोकांनी वाहनं तयार केल्याचा उल्लेख आहे. पण एक 1815 साली असं म्हणतात की 1815 साली इंडोनेशियामध्ये एक फार मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. बर. आणि तो इतका मोठा उद्रेक होता की आता आपण हे सगळं ग्लोबल क्लायमेट चेंज वगैरे म्हणतो, तर याच्या आत्ताच्या गेल्या 20-30 वर्षामध्ये क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आपल्या सगळ्यांना जाणवलेलं आहे. तसं ह्याच्या आधीचा मोठा क्लायमेट चेंज इव्हेंट हा 1815 साली घडला. तो म्हणजे इंडोनेशियामध्ये. तिथे इंडोनेशियाला बरेच ज्वालामुखी आहेत आणि ऍक्टिव्ह ज्वालामुखी आहेत, म्हणजे निद्रिस्त नाहीये. तर त्याच्यामधला एक ज्वालामुखी त्याचा भडका उडाला, त्याचा उद्रेक झाला आणि इतकी त्याची राख पसरली तर ती संपूर्ण आकाशामध्ये पृथ्वीभर त्याची राख पसरली. आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढचं जे वर्ष होतं 1816, हे जे वर्ष आहे हे जगामधलं त्यावेळेचं अन इयर विदाउट एनी समर असा 1816 सालचा उल्लेख आहे. की त्या काळी म्हणजे हे 1815च्या एप्रिलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्याच्या पुढचं अख्खं वर्ष पृथ्वीभोवती त्या ज्वालामुखीच्या सगळ्या राखेचं हे असल्यामुळे म्हणजे पिकांचा नाश झाला, क्लायमेट बदललं, गाई गुरांना अन्न मिळालं नाही, प्राण्यांची उपासमार झाली. तर याच्यामध्ये कितीतरी घोडे, त्या काळी घोडा हे मुख्य ट्रान्सपोर्टसाठी फार महत्वाचा एक प्राणी मानला जायचा. तर अनेक घोड्यांची उपासमारीने घोड्यांचे मृत्यू झाल्यामुळे 1816 साली कुणाच्या तरी या मनात आलं की घोड्यांच्या, आता घोडे दिसत नाहीयेत, तर असं काहीतरी एक हे यंत्र चाकांनी असं एक तयार करता आलं पाहिजे की जे घोड्यांना रिप्लेस करू शकेल. म्हणजे पुन्हा एकदा नेसेसिटी बिईंग द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं ते 1817 सालचा तो सायकलीचा शोध आहे. आणि 1817 त्याच्यानंतर जवळजवळ 100 वर्ष एक जुन्या पद्धतीच्या सायकली होत्या, ज्याला आता आपण हल्लीचं जे व्हर्जन आहे सायकलींचं, जे गेल्या 100 वर्षात बदललेलं नाहीये, ज्याला सेफ्टी बायसिकल असं आपण म्हणतो. तर हे जवळजवळ 100 वर्ष 1910-15च्या सुमारास हे व्हर्जन आलेलं आहे. आणि त्या काळच्या म्हणजे चेन्स नव्हत्या, त्या काळच्या रबराचे टायर्स त्या सायकलींना नव्हते, चक्क धातूचे मेटलचे टायर्स असायचे. म्हणजे इनफॅक्ट इंग्लंडमध्ये सायकलीला, त्याला व्हेलॉसिपीड असं ते बायसिकलला तेव्हा म्हणत असत, तर व्हेलॉसिपीडच्या ऐवजी गमतीने आणि विनोदाने लोक त्याला बोन शेकर असं नाव पडलं होतं. कारण तुमची हाडं खिळखिळी होतील याच्यावरून बसून कुठे गेलात तर. आता हाडं खिळखिळी सायकलीशिवाय सध्याही पुण्यात बऱ्याच वाहनांमध्ये बसताना हाडं खिळखिळी होण्याचा फील येतो. म्हणजे त्याच्याबद्दल मला माहितीये की तुझेही अनुभव आहेत, माझेही अनुभव आहेत. मी तर गेले 3 वर्ष या विषयावर कित्येकांशी चर्चा केलेली आहे की
पुण्यातल्या सडका वगैरे कितीही बदलल्या, काही झालं तरी सुद्धा अनेकदा पुण्यातून रिक्षातून जाताना, उबरमधून जाताना हाडं खिळखिळी तुमची होतात. आणि म्हणजे विशेषतः एकदा तुम्ही जर 40 ओलांडलेली असेल तर तुम्हाला हा सगळा प्रवास अत्यंत दुःखकारक तुमच्यासाठी ठरू शकतो. विशेषतः स्पीड ब्रेकर्स आणि अशी बोनशेकर वाहन पुण्यातली. हाडं खिळखिळी आणि घोडा हं, ह्यावरून आठवलं की ह्या सगळ्यांना एकत्र जोडणारी एक घटना माझ्या लहानपणी घडली. अच्छा, फक्त प्राणी घोडा नसून बैल होता. बरं, आणि जे घडलं ते असं घडलं की त्यावेळी आमच्या त्या शिवाजीनगर गावठाणाच्या मागे हं, असे म्हणजे विशिष्ट असे व्यक्ती राहायच्या. त्यात एक माणूस होता, त्याचं नाव होतं ख्याल. ख्याल बरं, ख्याल हेच त्याचं नाव होतं. आणि त्यांचा अच्छा, तेलाचा घाणा होता. बरं, तर त्या ख्यालचं दैवत म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्याचा जो लहान भाऊ होता त्याचं नाव दौलत. बरं, आणि तो तब्येतीने अतिशय तगडा होता. आणि अच्छा, कित्येक वेळा तो सकाळी व्यायाम म्हणून, कारण त्यावेळी जिम आणि वेट्स वगैरे असले छंद नव्हते, लोक अंग मेहनत इतकी करायचे की त्यांच्या तब्येती चांगल्या होत्या. no तर ते प्रश्नच. तेलाचे घाणे स्वतः कधी कधी फिरवायचा गंमत म्हणून. म्हणजे त्याचा कधी कधी सकाळचा व्यायाम होता. हं, आणि वय असं 24 वगैरे होतं त्यावेळी, मी लहान होतो. तर त्यावेळी घडलेली हकीकत ही आहे की त्यावेळी पुन्हा असं म्हणजे आमच्या शिवाजीनगर गावठाण अजून देखील तो एखाद्या खेडेगावासारखाच भाग दिसतो पुण्याच्या मध्यवर्ती असून देखील. हं, तर त्याच्या जवळ आमचे मामा होते आणि ते गुरांच्या दवाखान्यात असिस्टंट म्हणून होते. बरं, ते काही व्हेटरनरी डॉक्टर नव्हते, पण त्यांना अनुभव म्हणजे व्हेटर आपल्या माणसांच्या दवाखान्यात जसं एकेकाळी कंपाऊंडर असायचा, तसे व्हेटरनरी दवाखान्यात कंपाऊंडर होते. बरं, आणि ते साधारण प्राणी बघून बघून त्यांना काही अंदाज आला होता. तर एकदा त्या शिवाजीनगर गावठाणामध्ये रात्री कुणीतरी एक तरुण बैल हं, आणला आणि म्हणाला की हे त्या यांच्या मामांकडे त्यांना दाखवायला न्या. बरं, तर तो दौलत त्यांना म्हणाला की तो दवाखाना आत्ता बंद असतो, उद्या सकाळी तो उघडेल. तर तो माणूस म्हणला, कृपा करून हा बैल तुमच्या दारात मी बांधू का, म्हणजे मला लांबून परत यावं लागणार नाही, उद्या सकाळी तुम्ही अच्छा, कृपया घेऊन जा. तर हा दौलत म्हणाला ठीक आहे. हा सगळा प्रकार आमच्या शेजारच्या घरात वाड्यात घडला म्हणून मी हो, हो, ते पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दौलतला 2 कामं करायची होती. त्याला सायकलने कुठला तरी डबा कुठेतरी पोहोचवायचा होता. पण साधारण त्याच वेळेला त्याला हा बैल देखील आमच्या मामांकडे पोहोचवायचा होता. इतपत ठीक आहे. त्यांनी काय केलं, एका हाताने बैलाचं दावं पकडलं. तो असा तरुण म्हणजे लहान बैल होता, पण असा म्हणजे पूर्ण तरुण नव्हता, झालेला नव्हता. पण तो अगदी ते हे अगदी छोटा बैल म्हणजे बच्चा देखील नव्हता. हो, तसं वयात येऊ लागलेला तगडा बैल होता. तर एका हाताने त्यांनी त्याचं दावं पकडलं, दुसऱ्या हाताने सायकल पकडली. असे 5 मिनिटं ते गेले. टोटल प्रवास 10च मिनिटाचा असेल. पण त्याला दम धरवला नाही. त्याने असा विचार केला की हे सगळं एकदम का करू नये. तर त्यांनी बैलाचं दावं सायकलच्या ते मडगार्ड असतं मागे, त्याला बांधलं. मडगार्ड नाही, काय म्हणतात त्याला, कॅरियर, त्याला बांधलं. स्वतः सायकलवर बसला आणि तो सायकल चालवायला लागला. बापरे, बैल हळूहळू थोडा पळायला लागला. दिस वॉज अ व्हेरी रॉंग आयडिया. याचं कारण, सायकलच्या वेगाने आपण जावं ही बैलाला कन्सेप्ट नसल्यामुळे हो, तो पळायला लागल्यावर एका पॉइंटला तो उधळला. हो, आणि त्या वेगात त्या बैलाची ताकद एवढी होती की हा दौलत अत्यंत वेडावाकडा अतिशय वाईट पद्धतीने त्या जंगली महाराजच्या 80 फीट रोडवर आपटला. अरे बाप, सायकल एकीकडे फेकली गेली. बैल तिला बांधले असल्यामुळे पडल्यावर तोही जरा गांगरून एका ठिकाणी उभा राहिला आणि याची 1-2 हाडं मोडली, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे त्या सायकल मुळे न होता त्याची बैलामुळे हाडे खिळखिळी झाली. फक्त जेव्हा त्यांनी म्हणजे ते हिस्ट्री टेकिंग हा जो प्रकार असतो, आमचे डॉक्टर मुळे त्यावेळी मोठे सर्जन होते. हो, ते हो, आमच्या वाड्यातल्या सगळ्या लोकांवर ते कृपा करायचे, जनरल प्रॅक्टिस सारखी ट्रीटमेंट करायची, बरोबर, पैसे न घेता. तर त्यांच्याकडे यांनी जेव्हा हिस्ट्री दिली, तेव्हा आय थिंक की त्यांच्या प्रोफेशनल कारकिर्दीत तो एकच प्रसंग होता की जेव्हा ते प्रोफेशनल न वागता पोट धरून हसले.
म्हणजे सायकलीला बैल बांधून पडलो, अरे ते म्हणले काय चाललंय काय असं म्हणून ते हसले. अर्थात त्यालाही त्याचा फरक पडला आणि नंतर त्यांनी त्याचं हाड दुरुस्त केलं. बरोबर. कमाल आहे, कमाल आहे. आमच्या आणि त्यावेळी म्हणजे असं आपण जिथे राहायचो पुण्यामध्ये, तर इकडे कुठे बैल आहे, इकडे गाय आहे, हे काही तेवढं अनकॉमन नव्हतं. नाही माझ्या आठवणीतला त्यातला एक प्रसंग असा आहे की आमच्याकडे नाशिकला माझी आत्या असायची. तर ती एकदा आमच्याकडे बऱ्याचदा यायची. ती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तिने पुढे पीएचडी केली. तर ती युनिव्हर्सिटीत काम असलं काही, तर ती आमच्याकडे येऊन एक 4-5 दिवस राहायची आणि तिकडे कामाला जायची. तर एकदा ती अशी आली होती आणि खूप स्वभावाने भोळी होती, धार्मिक होती. तर ती सकाळी उठल्यावर मला म्हणाली की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, आजीशी आणि तुझ्याशी. आम्ही आजी बरोबर आम्ही राहायचो. तर ती मला आणि आजीला म्हणाली की आपल्याला या घराची एकदा शांत करून घ्यायला पाहिजे. तर आजी म्हणाली की शांत म्हणजे इतकी काही माणसं अशी भांडकुदळ किंवा रागीट नाहीयेत, म्हणजे काय काय झालं तुला, असं काही जाणवलं का? तर ती म्हणाली की काल मी झोपले होते, तेव्हा मला रात्री घोंगरांचे आवाज आले. हे खरं होतं. आणि अरे खरोखर वेळोवेळी घोंगरांचे आवाज यायचे. याचं कारण शेजारी गाय बांधलेली होती. फक्त ती तिथे गाय आहे हे नवख्या माणसाला कळायचं काहीच कारण नाही. कारण तुम्ही एका घरामध्ये पुण्यामध्ये कुठेतरी उतरलाय आणि घुंगरांचे आवाज येत आहेत. म्हणजे तुम्ही जर मधुमती सारखे चित्रपट बघून मोठे झाले असाल तर तुमच्या एकच शक्यता आहे की कुठली तरी तरुणी पायाला घुंगरू बांधून तुमची आठवण काढत पूर्वजन्मीच्या तुम्हाला बोलावती आहे, किंवा शेजारी गाय बांधली आहे. तर त्यातल्या त्यात आत्याला असं वाटलं की काहीतरी ऑकल्ट पद्धतीच्या काही गोष्टी आहेत आणि याची भटजींना बोलावून शांत करायला पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांनी ती गाय बघितली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी चक्क आम्हाला खरवस आणून दिला, तेव्हा तिची खात्री पटली. कोणाच माहिती त्या भटजींनी कदाचित सांगितलं असतं की गायीचं पूजन केलं पाहिजे ही पिढा घालवण्यासाठी, आणि ती गाय शेजारीच दिसली, सगळ्याचा उलगडा झाला, असं होणं शक्य आहे. एक सायकलीची आठवण सांगणं आवश्यक आहे. तुला आठवत असेल आपल्या लहानपणी मुंबई पुणे सायकल रेस हा फार मोठा विषय होता. घाटाचा राजा म्हणजे सायकल रेस कोणी जिंको, ज्यांनी घाट ओलांडला. आणि लोकांना माहित नसेल पण हल्ली तिथे हायवे वगैरे झालेत, ते पूर्वी काही नव्हते. एकच घाट होता, तो त्या घाट म्हणजे घाटच होता, आणि त्यात वाहनांची कोंडी दरवेळी व्हायची, कारण दुसरा मार्गच नव्हता. आणि कित्येक वेळा तासन तास त्या खंडाळ्याच्या घाटात लागायचे. पण त्या घाटातून ती सायकल रेस यायची. आणि टोटल सायकल रेस कोण जिंकला हा एक विषय वेगळा आहे, पण घाट सगळ्यात आधी कोणी ओलांडला त्याला घाटांचा राजा हा एक वेगळा किताब मिळायचा. तर कमलाकर झेंडे हा माणसाने घाटाचा किताब राजा हा किताब जिंकलेला आहे. आणि दशरथ पवारनी ती सायकल रेस मध्ये त्यावेळेचा तो हिरो होता. घाटांचा राजा कमलाकर झेंडे, पण शेवटची रेस जिंकली ती म्हणजे दशरथ पवारनी. आणि जनरली ते मुंबई आणि पुणे यामध्ये त्यावेळी एक ती अशी स्पर्धा होतेच. आणि बहुतेक वेळा पुण्याचे लोक ती सायकल रेस जिंकायचे, असं ऐतिहासिकरित्या असे. याचा माझ्या बालपणाचा याच्याशी संबंध असा की आमच्या वाड्यात त्यावेळी लहानपणी मुंबईला काही वर्ष लावून आलेलं एक बिराड होतं. त्यामुळं ते असल्यामुळं तर पुण्याने जिंकणं फार आवश्यक होतं, एक. आणि दुसरं म्हणजे मुंबईला तिची स्पर्धा सुरू व्हायची, तिचा शेवट जंगली महाराज रोडच्या संभाजी बागेमध्ये व्हायचा. तिथं तो एंड पॉइंट होता. आणि आमचं घर तिथून 3 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळं सायकलचा अगदी शेवटचे जे 100-200 मीटर होते ते आम्हाला पाहायला मिळायचे. म्हणजे थोडक्यात तो जो विजेता आहे तो आमच्या घरासमोरूनच जायचा. आणि मग त्या पोलिसांच्या गाड्या वगैरे असायच्या, ते स्पर्धक याची वेळ झाली की ते सगळ्या गर्दीला मागे हटवायचे, रस्ता तेवढ्या पुरता निर्मनुष्य करायचे. आणि दुतर्फा वाड्यातले आजूबाजूचे असे 200-400 लोक त्या संपूर्ण लांबीभर उभे राहायचे, म्हणजे आमच्या त्या जंगली महाराज मंदिरापासून त्या संभाजी बागेच्या चौकापर्यंत. आणि ह्यावेळी म्हणजे आता 5 मिनिटात कधीही तो विजेता येणार. अशा वेळी अनेक वर्ष
मी आणि तो आमचा शरद हरी ही जी मुलं होती शेजारच्या वाड्यातली, यांनी काय केलेलं आहे सांगतो. आमच्या अत्यंत फालतू सायकली घेऊन तो गंजी फ्रॉक बनियन आणि पायजमा घातलेल्या अवस्थेत एका गल्लीतून जोरात सायकल मारत एकदम जंगली महाराजांजवळ यायचं. आणि ते जे 3-400 लोक आहेत त्यांना दृश्य असं दिसेल की 2-4 मुलं जोरात सायकल चालवत आहेत. बरोबर. आणि त्यातले बहुतेक लोक आम्हाला ओळखणारे असल्यामुळं टाळ्या शिट्ट्या वगैरे व्हायच्या. आणि पोलिसांना ते लक्षात येऊन ते काहीतरी, बरं आम्ही लहानच होतो त्यामुळे ते आरडाओरडा करून ए काय रे असं म्हणायच्या आत एक 10 सेकंद अत्यंत जोरात सायकल चालवून पलीकडच्या गल्लीतून नाहीसं व्हायचं. हे प्रकार अनेक वर्ष आम्ही केले. पुढे घरातल्या लोकांनी सांगितले की हे करणं तुम्ही आता बंद करा. पण दरवर्षी त्या सायकल रेसमध्ये 10 सेकंद म्हणजे हल्लीसारखं टीव्ही प्रक्षेपण असतं तर आम्ही त्यातून जोरात इकडे तिकडे गेलोय अशा प्रकारचे फुटेज हे अजरामर झालं असतं. कमाल आहे, त्यावेळी असं काही नव्हतं. कमाल आहे, कमाल आहे. नाही, आणि तेव्हाही नाही, पुढं हे सायकलिंगचं शहर होतं. मला असं वाटतं की आता गेली कितीतरी वर्ष एम्स्टरडॅम किंवा कोपनहेगन वगैरे अशा शहरांना सायकलिंगची शहरं म्हणून मानलं जातं. Yes. त्या काळी 60-70 साली पुणं हे निश्चितच सायकलिंगचं शहर होतं. म्हणजे जगामधलं मला असं वाटतं सर्वात जास्त सायकलिंगचं सुद्धा तेव्हाचं शहर पुणे हेच असेल. निश्चित असणार. आता कदाचित अजूनही काही मंडळी लुधियाना वगैरे सारख्या शहरांना सायकलीचं शहर म्हणतात. पुणे आता काही सायकलीचं शहर निश्चितच राहिलेलं नाहीये. आणि जेव्हा आपण 60-70ला पुणे सायकलिंगचं शहर बनत चाललं होतं तेव्हा मुंबई हे स्कूटरचं शहर बनत चाललं. याचं म्हणजे याची एक आठवण मला मध्यंतरी आमचे एक नातेवाईक बाली अवस्थी त्यांनी सांगितली. तर ते सांगत होते की त्यांचे चुलत भाऊ शरद अवस्थी हे पुढे पोलीस कमिशनर होते. त्यांनी अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपासही लावला त्यांनी. आणि त्याच्यामध्ये ते मुंबईला त्या केम्स कॉर्नरच्या इथल्या एका पोलीस चौकीमध्ये ते त्या चौकीचे मुख्य होते. त्या साधारण त्या सुमारास म्हणजे 55 ते 60 काळामधली गोष्ट आहे. आणि तेव्हा हे त्यांच्याकडे चुलत भावाकडे जायचे. आणि चुलत भावाकडे जात असताना तर त्यांना तिथे ते म्हणाले की आम्हाला तिथे एक इटालियन स्कूटर्स ची तेव्हा नवीन भारतामध्ये क्रेज आली होती. 57-58 साल असेल. तर व्हेस्पा स्कूटरच्या जाहिराती त्यावेळी त्या केम्स कॉर्नर परिसरामध्ये केल्या जायच्या त्या भागामध्ये सगळ्या. आणि त्या जाहिराती त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. याचं कारण इटालियन तरुणी त्या स्कूटर अशा त्या गोल गोल केम्स कॉर्नरच्या त्या तिथल्या किंवा हाजी अली पाशी चालवायच्या आणि ते बघायला लोकांची गर्दी जमायची. तर एक असा तो काळ होता की जेव्हा स्कूटर या प्रकाराबद्दल भारतातल्या लोकांना माहिती नव्हती तेव्हा स्कूटरची प्रसिद्धी तेव्हा बजाज वगैरे ही मंडळी यांना स्कूटर काय हे माहितही नसेल. आणि तेव्हा ते इटलीतून त्या व्हेस्पा आणि लॅम्ब्रेटा या स्कूटर्स आपल्याकडे आल्या होत्या. आमच्याकडे त्यावेळी साधारण 66-67 साली आमच्याकडे लॅम्ब्रेटा स्कूटर होती. आणि ती लॅम्ब्रेटा पुढे बरीच वर्ष होती. ती कधी बिघडली असंही मला आठवत नाही. आणि ती खूप चालवली पुढे. म्हणजे त्या लॅम्ब्रेटा स्कूटरही शिकलो. आणि पण मला तो पुण्यातला तो सायकलिंगचा आणि स्कूटरचा काळ साधारण 65-75-80 ती जी वर्ष होती. आणि तेव्हा स्कूटर्स आल्यापासून थोडं तरी पोल्युशन वगैरे आपण म्हणू शकतो. पण त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणूनही असेल कदाचित कारण पुण्यामध्ये काही वाहतुकीचं प्रदूषण हा विषयच नव्हता. आता जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल पोल्युशन इतकंच ट्रॅफिक पोल्युशन आहे. तेव्हा इंडस्ट्रीयल पोल्युशन हे जवळजवळ म्हणजे पिंपरी चिंचवड वगैरे हे इंडस्ट्रीयल एरिया हे आपण लहान असताना नुकती त्यांची सुरुवात झालेली होती. आणि वाहतुकीचं पोल्युशन तर काही नव्हतं, एवढं नव्हतं, खरोखरच नव्हतं. आणि म्हणजे म्हणून आपण जेव्हा आपल्याला पूर्वीच्या त्या पुण्यातल्या दिवसांबद्दल एक खूप काहीतरी छान वाटतं, नॉस्टॅल्जिक वाटतं, ते सगळं त्याच्यामागे हा एक तो भाग आहे की पोल्युशन फ्री असं आपण एक बालपण जगलो त्यावेळी. आणि त्याच्यामध्ये सायकल ही आपल्या लहानपणच्या त्या सगळ्या मजेमधला फार मोठा भाग होता सगळा. हो, म्हणजे हल्ली आता ते असं जे युरोप मधल्या शहरांचा जो तू उल्लेख केलास
हो तसं आता न्यूयॉर्कमध्ये देखील सायकलसाठी वेगळ्या लेन केलेल्या आहेत. हो म्हणजे या गोष्टींना, या वाहनांना रस्त्यावर बरोबरीचे हक्क मिळावेत याची आता जाणीव इथं झालेली आहे. हो तेव्हा म्हणणार होतो की हे तर आम्ही हक्क म्हणजे 40-50 सालीच दिले होते, म्हणजे आम्ही किती पुढे प्रश्नच आहोत नाही बघा या बाबतीत तुमच्या. प्रश्नच नाही नाही म्हणजे मला असं वाटतं तेव्हा पुण्यामधले रस्ते सायकलिंगसाठीच होते. सायकलिंगसाठीच रस्ते होते ते. मोटारींसाठी कधी ते बांधले रस्ते गेलेच नव्हतेच. पुढं अनेक वर्षांनी, म्हणजे अनेक वर्ष आपल्याकडे सायकली होत्या, म्हणजे अगदी कॉलेज आणि व्यावसायिक कॉलेजमध्ये आपण गेलो तरी सायकलीच आपल्याकडे येस होत्या. येस स्कूटर वगैरे याला बराच वेळ लागला. त्यावेळी मला एक आठवत आहे, आपला एक मित्र, आणि हा किस्सा आपल्या डॉक्टर वडनपांनीच मला सांगितलेला आहे. कॉलेजला उशीर आला, मेडिकल कॉलेजला, आणि कोणीतरी विचारलं की उशीर का झाला, कारण त्यांचा काहीतरी प्लॅन होता पुढं काहीतरी करायचा, तर तो तो प्लॅन होऊ शकला नाही. तर ते म्हणले, अरे तुला उशीर का झाला? तर त्याने असं काहीतरी उत्तर दिलं की, त्यांनी सायकलकडे बोट दाखवून म्हणाला, ट्युबल रप्चर अँड अदर कॉम्प्लिकेशन्स, आणि ट्युबेक्टॉमीला वेळ गेला, असं काही या टाईपचं काहीतरी उत्तर त्याने दिलं. तरच ते सायकलच्या टायर मधल्या ट्यूबचा विषय जर कोणी ऐकताना माहित नसेल आपण काय बोलतोय, तर म्हणून मी सांगतो की सायकलच्या टायर मध्ये जी ट्यूब असते त्यातला हा विषय. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. पुढे एकदा कधीतरी मेडिकल कॉलेजच्या सुद्धा गप्पा मारूयात आपण. हो, मला असं वाटतं पण आज साधारण आपण अर्ध्या तासाच्या बॉर्डरला आहोत तर आजच्या पुरतं थांबू ठीक आहे, आणि उद्या आपल्या गप्पा कंटिन्यू करू. निश्चित. ठीक आहे.